नमस्कार, आप देख रहे हैं न्यूज 21। आपके साथ मैं हूं ऋतिका पांडे। अब खबरें देखिए अन्य राज्यों से। अकोला जिले के बार्शी टाकली तालुका के तामसी गांव से 40 से 45 परिवारों ने अपने मौलिक अधिकारों के हनन से जुड़ी झूठी शिकायत के निराकरण को लेकर एसडीएम संदीप आपार और तहसीलदार राजेश वंजीरे को ज्ञापन सौंपा है। इसी बीच आपको बता दें, निवासियों ने बताया है कि वे 1984 से तामसी में रह रहे हैं, लेकिन सुरेश पुंडलिक नागे द्वारा झूठी शिकायत कर क्षेत्र में विकास कार्यों और निवासियों के अधिकारों को बाधित करने का प्रयास किया जा रहा है। इसी बीच प्रशासन को दिए गए वक्तव्य में निवासियों ने शांति, स्थायित्व और कानूनी सुरक्षा की मांग करते हुए उचित कार्रवाई की भी अपील की है। अकोला से डॉक्टर संजय चौहान की रिपोर्ट। अतिक्रमण हटवण्यासाठी निवेदन आहे। आमच्या गावात सुरेश रमेश नागे, रमेश पुंडलिक नागे हे ते 2-4 लोक आहेत। याचे एकच कुटुंब आहे आणि हे यांनी पुऱ्या गावासाठी अतिक्रमण हटवण्यासाठी वैयक्तिक भांडण दुसऱ्यासोबत असून त्यांनी पुऱ्या गावाला सपोर्ट म्हणजे साऱ्या गावात एक मार्ग बंद केला। तर त्यांचा जो तक्रारकर्ता आहे तर त्या तक्रारकर्त्याचं म्हणणं काय आहे? तुमच्या इथे इथपर्यंत तुम्ही याचा उद्देश काय आहे तुम्हाला? इथपर्यंत याचा उद्देश असा आहे की आमचं सारं म्हणजे जे आमच्या गावातल्या लोकांनी जे घरदारं बांधले, हे घरदारं बांधले म्हणजे लोकांची एक जमापुंजी लागलेली आहे। सारं आयुष्य निघून जाते एक घर बांधण्यासाठी आणि हे जर एकाएकी जर एका घरामुळे जर पुऱ्या गावाला जर अतिक्रमण येत असेल तर हे नुकसान आहे साऱ्या गावाला। आज आपण बार्शी टाकली तालुका तहसीलदार साहेब एसडीओ साहेब यांना तुम्ही निवेदन दिलेले आहे। तर एसडीओ साहेबांनी काय सांगितलं आपल्याला? एसडीओ आणि तहसीलदार साहेबांनी आम्हाला हे सांगितलं की आम्ही पुढल्या आठवड्यात येऊन गावाची तपासणी करू, स्वतःहून पाहू। स्वतःहून येऊन पाहून करणार आहे। हो। तर विशेषतः आता बार्शी टाकली तालुक्यात ही जी घटना आहे, जो तक्रार करत आहे ते स्वतःचेच घरातील 3 लोकांचे नाव आहेत आणि पूर्ण गावाला वेठीस आणण्याचं काम एक तक्रारकर्ता करीत आहेत। डॉक्टर संजय चव्हाण, अकोला।